हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. उत्पत्तीच्या पुस्तकातील अगदी पहिल्याच अध्यायामध्ये परमेश्वराने दिलेली ही आज्ञा ख्रिस्त सभेतील आपण सर्वजण अतिशय गांभीर्याने घ्यायला हवी असं ख्रिस्त सभेला वाटतं. दुर्दैवाने नेमकी हीच आज्ञा पायदळी तोडून माणसाने आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. लाउदातो सी हे पोप फ्रान्सिस यांचं विश्वपत्रक, आणि त्या विश्वपत्रकामध्ये त्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की परमेश्वराने दिलेली ही पृथ्वी, ह्या पृथ्वीची काळजी आपण कितपत घेतो, ह्या पृथ्वीची नासधूस आपण कोणकोणत्या प्रकारे करतो, कोणत्या प्रकारची पृथ्वी आपण पुढच्या पिढीच्या हाती सोपवणार आहोत. आपल्या अगोदरच्या पिढीने किती सुंदर असं जग आपल्या हातात दिलेलं आहे, आपण ते सुंदर ठेवणार आहोत की अधिकाधिक विद्रूप करत राहणार आहोत, हे माणसाने तपासून पाहिलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न पोप महोदय विचारत आहेत, आणि तो म्हणजे की प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक गोष्टीचा इतर व्यक्तींशी आणि गोष्टींशी परस्पर संबंध असतो. म्हणून मला काय त्याचं अशी बेफिकीर वृत्ती ही ख्रिस्त सभा म्हणते की सर्वांनाच धोकादायक आहे. निसर्गाला धोकादायक आहे, स्वतःला धोकादायक आहे आणि इतरांना सुद्धा धोकादायक आहे. आणि म्हणूनच ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आधुनिक पापांवरती चिंतन करत असताना आज आपण 2 पापांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिल्या प्रकारचं पाप आहे पर्यावरणाविरुद्ध केलेला पाप. दुसऱ्या प्रकारचं पाप आहे समाजाविरुद्ध केलं जाणारं पाप. की फक्त एक उदाहरण जरी घेतलं तरी सामाजिक आणि पर्यावरण विरोधी अशी जी पापं घडतात त्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. की फक्त पर्यावरणाविरुद्ध पाप जे होतं त्याविषयी आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की वीज, पाणी, अन्न, कचरा, प्लास्टिक, ह्या 5 गोष्टींचा नुसता विचार करून बघा. ह्या 5 गोष्टी सातत्याने आपल्या संपर्कात येत असतात. प्लॅस्टिकचा वापर आपण कसा करतो, प्लॅस्टिकच्या बाटल्या म्हणा, प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणा, प्लॅस्टिकच्या वस्तू म्हणा, कशा हाताळतो तपासून पाहायचं. आपल्या घरातील वीज आपण कशी वापरतो, कधी कधी रूममध्ये कोणीच नसताना पंखा चालू असतो, AC चालू असते, लाईट चालू असते. पर्यावरणाविरुद्धचे हे पाप आहे की पर्यावरणाने दिलेली ही वीज आपण व्यवस्थितपणे हाताळत नाही. तीच गोष्ट पाण्याची आणि सांडपाण्याची, की पाणी आपल्याला सातत्याने वापरावं लागतं, परंतु काही ठिकाणी पाण्याचं एवढं मोठं दुर्भिक्ष असतं की माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणून पाणी जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे. अन्नाच्या नासाडीविषयी पोप महोदयांनी आपल्याला खूप सावधगिरीचा इशारा दिलेला आहे की त्यामुळे कितीतरी गरीब लोकांच्या मेजावरचं अन्न जणू काही आपण चोरून घेत असतो आणि ते फुकट घालवत असतो. हे अन्न किमान प्राण्यांना म्हणा, पक्ष्यांना म्हणा खाता येईल अशी काहीतरी तजवीज करणं गरजेचं असतं. तीच गोष्ट आहे कचरा आणि इतर काही गोष्टी, की ज्या गोष्टी अस्ताव्यस्त इथे तिथे पडलेल्या असतात आणि कचरा जमा झालेला असतो. आपण सहज विचार करून बघा की आपल्या घरामध्ये गेली 2-3 वर्षे न वापरलेली कितीतरी अशी वस्त्रे आहेत, कपडे आहेत, वस्तू आहेत. आपण त्यांचा वापरसुद्धा करत नाही आणि आपण त्या कोणाला देत सुद्धा नाही. आणि म्हणूनच पर्यावरणाविरुद्धचा पाप हे समाजाविरुद्धचं सुद्धा पाप आहे. की समाजामध्ये पिळवणूक आहे, छळवणूक आहे, गुलामगिरी आहे आणि उदासीनता सुद्धा आहे. आणि ही आपण अशा आपल्या कृत्यांमधून दाखवून देत असतो. म्हणून आज आपण चिंतन करायचं आहे पर्यावरणाविरुद्ध, निसर्गाविरुद्ध आणि समाजाविरुद्ध
सामाजिक व्यवस्थेविरुद्ध मी नक्की कोणती पापं करत आहे, त्या पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रभूकडे कृपा मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.